यातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटलं नाही? म्हातारी माणसं केस काळे करतात, काय ते मजा आहे का? काय का तुम्हाला आलता मेसेज एखादा प्लीज आय लव्ह यू म्हणणं कोण तुम्हाला? उगाच आपलं त्याच्यापेक्षा केस काळे करायला किती पैसे लागतात? 100 रुपये. मग 100 रुपयाचे जर काजू घेतले तर निदान पावशेर काजू येतील, 2 दिवस जास्त जगशील. केसात काय गुतलं तुया? काजू खा, बदाम खा, खोबरं खा, दूध प्या, चांगलं खा. केस काळे करायचे म्हातारे माणसाने? कोण तुमच्यावर पागल झालंय? बावळ्याचा बाजार नाही तर अहो माणसं एवढी अडपटे. कापड दुकानं पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हाती आहे काय? त्याच्यात मजा आहे महाराज. मी तुम्हाला 18 गोष्टी सांगणार आहे, नीट ऐका. आहार, निद्रा, भय आणि मैथून सगळ्यांना समान आहे. कितीचा मुद्दा सुटला? 4. ते सोडून द्या. आता 14 राहिले 18तले. 1 हात फक्त माणसाला आहे. उपदेश कुणी कुणाला करावा हा मुद्दा चालू आहे आपला. हात फक्त माणसाला आहे. 4 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा. हातानं दान करा. वारकऱ्याला मदत करी जा. गरिबाला मदत करा. लग्नांमधले सत्काराचे पैसे बंद करा आणि छावणीला ज्या चाऱ्याला देऊन टाका. हां, लग्नांमधला गुलाल उधळायचं बंद करा. लोक इतके बिंडोक झालेत, इतकं तांदूळ हातावर घेऊन फेकले काय आणि पुडीत घेऊन फेकले काय. मग हातावर जर तांदूळ घ्यायचे तर पुडीत घालायचे का? काय डोकं आहे का नाही महाराज? पूर्वी तांदूळ कसे घेत होते लोक? हातावर. आता पुढे केल्यात. बरं, पुढे फोडून परत कुठे घेतात लोक? हातावर. मग पुडीत घालायचे कारण काय? फक्त माझी लाल करा आणि जमीन इकाल नाही. काय बावळ्याचा बाजार. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे. मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कावा तमाशा आहे? बावळ्याचा बाजार. पूर्वी चांगले लोक खाली मांडी घालून जेवत होते, आता उभ्यानं जेवण आणलंय. आणि ते वरड नालायक ताटली हातात घेतं, भात फाटी दिली. एकाला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन गेला. मरतो मला ताटली तर मिळाली. काही नवीन काढायचं. आता पूर्वी गुलाबजांबू गोल होती, आता लांबलाय गुलाबजांबू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला गुलाबजांबू म्हातारे. पूर्वी गुलाबजामुन बुंदी सेपरेट होती, आता चिटकली एकमेकाला. त्याला नाव लय भारी दिलंय, राजा राणी. म्हणजे बुंदी कोण झाली आणि गुलाबजांबू? काय पागलपणा आहे. अरे हे गरिबाच्या पोरांना उद्या महाराज या 15वाड्यात शेतकऱ्यावर 2 प्रसंग आहेत आणि तुम्ही हा तुमचा जो भाग आहे महाराज, तुम्हाला दुष्काळच कळानं. तुमच्याकडं काय भाग्यवान आहे महाराज. शिवाजी महाराजांचे पायला गेले, शाहू महाराजांचे पायला गेले. काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. एवढं पाणी आहे तुमच्याकडं, कांद्याच्या पाठीवानी हिरवे पिकं आहे हो. जर विदर्भातलं मराठवाड्यात एखादं आलं नाही उसं पाहिलं तर ते उभ्यानं मरल. शायला तो म्हणा पाणी आहे का काय? अरे टाकून प्यायला पाणी नाही रे, टाकून प्यायला पाणी नाही. महाराज विनोद नाही, विनोद नाही. आपण दुष्काळाचा अभ्यास केला नाही आणि खरेची आई मेली, खरं कधी उघडं कोणी करीत नाही. आता या 5-6 महिन्यात ते मीडिया पेपरवाले सगळे प्रचारात गुंतल्यामुळं कोणी दुष्काळाची बातमी सुद्धा टाकीत नाही. तुम्हाला 6 महिने झाले कुठं दिसले का बात? दुष्काळच नाही 6 महिने झाले. वाजवा टाळ्यान शिजवा नाण्या. आता नाही महाराज. तर फडून जनावरं मेली हो, जनावरं मेली महाराज. गायी चाऱ्या वाचून मेल्या, काही गाया पाणी वाचून मेल्या. तुम्ही लई नोटे नशीबवान आहेत. तुम्हाला सांगतो पाया पडतो तुमच्या. लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि गायीच्या छावणीला मदत करा.
हो, लग्नांमध्ये सत्काराचे पैसे वाचवा आणि ह्या गरिबाच्या पोरांना वया पुस्तकं तरी घेऊन द्या यंदा. आता 15 ऑगस्टला 15 दिवसात शाळा उघडणारे शेतकऱ्याची परिस्थिती एकदम भयानक आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बिबियानं उभं करायचं आहे, मुलांची ॲडमिशन आहे, काय नाही, फक्त तोंडावर लोक बोलतात, फी कचकूनच घेतात, कोणी काही करीत नाही, फक्त नाव जनसेवा आहे, नाव जनसेवा आहे आणि ठोका माल ठोकाय तो. काय नाही, कोणी सोडित नाही. महाराज गरिबाला मदत करा, कशातही पैसे कशाला घालता. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील हलकट. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलं त्याला, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा मागं अर्ध्या खांब्यासाठी लटकेल 7-8 जण, त्या नवरी मागं 2-4 याडपाट पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडे ती, पॉप भांग माहिती ना पुरेन तुम्हाला? पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. हां, आणि एक बाजू पुढं दाबून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, याला म्हणायचं देव याने. आणि आता एक नवीन भांगले डेंजर आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. हो, एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉलमध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला, विको द्या. फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहरे फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडे दे, ते मरणाचं क्वार्टर बेदन द्याला का आला फुलं. हात एक 14 आहेत बरं का, हात दान करीत जा आणि जाण पाहिजे तिथं करा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या माणसाला जेवायला बोलवायचं नाही, गरीबाला 2 वेळा जेव घाला, एकदा बांधून द्या. ते श्रीमंत लय भिकार, हे खात नाही मी, तू येऊच नको भाऊ, काय डोक्याला ताण करतो. इथं आम्ही कसं केलं हे आम्हाला माहिती, तू खात, तुला बोलवायच कोण आलतं? यायला बोलवायचे ते भंगार. हां, महिला मंडळ घरी उद्यापन असलं ना, श्रीमंताच्या बायकोला नाही बोलवायचं कधी, तिलाही अडपाट, वरणच पाहिजे, तुरीचंच पाहिजे, बाबा आम्ही कशाचंही करू. त्याच्यापेक्षा आपली गरिबी शेजारची बाई आहे, बिचारीला खाऊ घाला आणि तिला म्हणतो या पोरांनाही पाठवून दे, संध्याकाळी त्यांचा फायदा होईल. हां, दान करीत जा पण, आणि साधे जेवण घाला पण फुल घाला. हात एक झालं बरं का. 2 बोलू नये आणि नीट बोलत जा, नाही तर बोलू नये. एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पोरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, अरे तू गप ना बाबा. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6, शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही.
त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय आणि लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले तेव्हा तो गारखा माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात. अशी बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे. हां, 4 मोबाईल आहेत, 4ला 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य समजा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं आहे मारा, किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चालून मोकळे रिलॅक्स, त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालाय गेला 50-50 मित्र, भंगार बापाच्या पायीत सगळ्या, डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं, निकाला ते निघला, डिरीचा बॅलन्सच पडा ना. असं क्वाटरी पिऊन नळ्या आणून कुठं बंगले होत्या का महाराज. हे तिसरी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. आणि शेतकऱ्याला अजून एक वाक्य सांगतो, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो ना, ही आडपाट नाही तर लेवल नाही, क्वालिटी नाही, काय नाही. बंगल्यावाल्याची पोरगी गावंड्या संघ गेली, काय नाही, दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता थोडं वाईट वाटेल ते मला शिव्या महाराज, ते खरंच आहे. मला शिव्या दिल्या तरी खरंच आहे आणि चांगलं म्हणलं तरी. पोरीनं मुलगी मला आहे, पोरीनं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. बसलेल्या लोकांना सांगतो, पोरीनं तुम्हाला सरकारनं आणि आईबापानं इतकं दिलं का ते तुम्हाला कधीच खपणार नाही. 15 वर्षापूर्वीची मुलगी चूल मूल आणि शेळ्या बकरापुरती होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, ही सरकारची पुण्य आहे. आज तुम्हाला पोरीनं तहसीलदार केलंय, तुम्हाला प्रांत केलंय, तुम्हाला SP केलंय, तुम्हाला आमदार केलंय, तुम्हाला सभापती केलंय. पोरीनो, तुमचा पोलीस भरतीत जर नंबर लागला तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायला सुद्धा बाप मागं पुढं पाहत नाही, पण तुम्हाला पोलीस केल्याशिवाय राहत नाही. पोरीनो, तुमच्यासाठी हा काही करणारा तयार बाप आहे. फक्त पोरीनो, एक वाक्य माझं ऐका. या 2-3 वर्षामध्ये तुम्ही ह्या पळून जाण्याच्या ॲटमनं तुम्ही बापाची इज्जतच समाजात ठेवली नाही. याच्याबद्दल तुमचं मत काय? अरे आज पहाडासारखा बाप तुम्ही आपण गल्लीमध्ये खचून टाकला रे, खचून टाकला. पोरीनो, पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझं ऐकू शकत नाही मला माहिती आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार मला माहिती आहे. कारण मी तुम्हाला किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही, हेही मला मान्य आहे. फक्त पोरीनो, आता बरं तुम्ही आम्हाला नाव ठेवणार, महाराजाला काय प्रेम कळत, आम्ही पळून गेलो त्याच्या काय बापात जाते. जाऊ दे ना, मला तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण मी बोलतो हे सत्य आहे. काय मत आहे तुमचं? 25% पोरं जरी म्हणले ना काय इंदुरीकर नालाय की त्याचं काय कीर्तन ऐकता, म्हणू द्या ना. 25% लोक म्हणून द्या ना त्याला, त्याच्या कुठं आपण बापाची दारू पितोय, बोलू द्या. पण पोरीनो, मुलगी मला आहे. तुम्ही पळून जाऊ नका, या मताचा मी नाही. तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही तुमच्या बापाला ऐका ना तर बाबाला काय ऐकत. फक्त एक वाक्य ऐका पोरीनो माझं, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच म्हणाले. ऐकाल पोरीनो, पाया पडतो तुमच्या.
तुम्ही कोणावर प्रेम करा, लव्ह मॅरेज करा, काय करा, तुम्ही कपडे कसे घाला, आता तुम्हाला बोलण्याचा स्टॅमिना सगळ्यांचा संपला, तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही म्हणता बाबा लोकांना काय कळतं, फक्त एक वाक्य ऐका पूर्ण. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं तसं जगा, पण ह्या शेतकरी बापाची चूक सांगा का त्यानं आयुष्यामध्ये तो तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याची समाजात किंमत कमी केली. फक्त सांगा मला की समाजात तो कशात तुम्हाला कमी पडला होता की त्याला तुम्ही उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायला लावलं. अरे गावात त्याचा मान राहिला नाही की गल्लीत त्याची किंमत ठेवली नाही, तो कशात कमी पडला होता. पोरीनो, तुमचा जन्म झाला आणि तुम्ही जन्माला आल्यानं तुमचा बाप एकटा हसत होता. अरे हसत होता, हसत का हसत होता माहिती पोरीनो तुमचा बाप? का हसत होता माहिती पोरीनो तुमचा बाप? की तुला त्याच्या आईने सांगितलं होतं पहिली बेटी सोन्याची. पोरीनो, तुम्ही जन्माला आलात ना, मलाही पुले की पहिलीचे ना. मी पुलीवर लई प्रेम करतो महाराज, लई. पोराला 500चा पेन, पोराला 100चा पेन घेतला, पोरीला 200चा गेला. पोऱ्याचा ड्रेस 500चा तर पोरीचा 5000चा गेला. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. पण पोरीने एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमचा जन्म झाला ना, हा 15 मिनटं नीट बस, 15 मिनटं हा बाप हसत होता. पोरीनं तो का हसला माहिती आहे? मला लक्ष्मी माझ्या घरात आली. पोरीनं तुम्ही चालायला लागल्या आणि तुमच्या पायात पैंजण होते. पोरीनं तुमचा बाप तुम्हाला बोटाला धरून घरात चालत होता, तो मी किती मोठा आहे हे पाहत नव्हता. पोरीनं तुम्ही रडायला लागले तर तुमचा बाप जमिनीवर गुडघे ठेवायचा आणि हात टेकायचा. अरे तुमचा बाप तुमच्यासाठी घोडा घोडा झाला, पण त्याने तुम्हाला रडून नाही दिलं. पायजमा त्याचा मळाला आणि शाळेत 15 रुपये फी भरायची होती पोरीनं. ती 15 रुपये फी भरायला तो बाप शाळेत गेला ना, तर 10वीचे सगळे पोरं त्याला हसले. त्याला कमीपणा नाही वाटला पोरीनं. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, घरात गाद्या नव्हत्या, त्यानं सकाळपासून शेजारच्यांच्या घरातून गाद्या गोळा केल्या, ताटल्या गोळा केल्या. 100 माणसं जेवले पोरीनं. आणि पाहुणे जाताना म्हणले मुलगी पसंत नाही. पोरीनं तो एकटा खळखण हसला, नशीब नाही माझ्या मुलीचं, लग्न जमलं. पोरीनो, परदिवशी CET झाली 12वीची, तर 45 डिग्री तापमानात कॉलेजच्या गेटवर बाप 2 तास बसून होता, मुलीची परीक्षा चालू आहे म्हणून. 10वीच्या बोर्डाला 10 पेपर असतात. 10 दिवस बाप पेपरच्या दिवशी 9:30लाच मोटरसायकल घेऊन तयार असतो. माझी मुलगी मला पेपरला घेऊन जायची आहे, सगळी कामं कॅन्सल, शाळेच्या गेटवर बसून राहणार, पेपर सुटला की तुम्हाला घरी घेऊन येणार. फक्त पोरीनो मला त्याची चूक सांगा. फक्त एक सांगू पोरीनो, तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे ना, त्याचं डायरेक्ट बापाला सांगून टाका, पप्पा मी याच्याशी लग्न करणार आहे. अरे तरी तो 5 लाख रुपये घालायला तयार आहे. गरीबाला इज्जतीशी घेणार आहे, इस्टेटीशी नाही. सांगा ना, तुम्ही सांगा ना. अरे उद्या लग्न मूर्खासारख्या तुम्ही पळून जाता, तुम्हाला लाज नाही वाटते? हां, 3, 4, 5 लाख रुपये खर्च केला त्यानं, बँडवाले आचार्य लग्न ठरलं, त्यानं लॉन्च ठरवायचं आणि त्यानं पत्रिका छापायच्या, आणि तुम्ही मूर्खासारखं आदल्या दिवशी पळून जायचं. सुपारी फुटली, तुझे डोळे गेलते काय? तुम्हाला समजत नाही का आपण लग्न करतोय का आपण किती झक मारितोय माहीत नाही? हां, 2 दिवस लग्न राहिलं का पुण्यानं पळून जायचं, परीक्षेला गेलं का पुण्यानं पळून जायचं. तुम्हाला पळून जायला नको कोण म्हणलं? हां, पण त्या बिचाऱ्यानं आयुष्यभर रडायचंच का? अरे 4 दिवस लग्न राहिलं आणि पैसे कमी पडले, तो रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. त्याच्या बायकोने त्याच्या पाठीवर हात टाकला. त्याला आधार देणारी फक्त कोण होती घरात? बायको. एकटा रडला, पोरगी झोपल्यावर रडत होता तो. माया पोरीनं जर माझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तर तिला वाईट वाटेल म्हणून तो एकटा उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. आणि त्याच्या बायकोने पाठीवर हात टाकला आणि म्हणली डोळ्याचं पाणी पुसा, आपण 10 गुंठे जमीन विकू, पण आपल्या पोरीला कधी संकट नाही येऊन द्याला. हां, आणि तुम्ही त्याला मूर्खासारखे या 2-4 वर्षामध्ये इज्जत थोडा ठेवली नाही. महाराज, हे शिकलेले लोक नीट आहे का? पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पोरींच्या अशा की माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हां, आता काय बोलायचं याच्यापेक्षा वाईट काय? मुलगी मला आहे हो महाराज, मी तुमच्या मुलासारखं आहे महाराज. हे वाक्य कोणत्याही बापाच्या कानावर गेल्यावर त्याचं अंतकरण काय म्हणत असेल विचारा. त्याला त्याच दिवशी वाटत असेल माझी बायको वांज राहिली असती तरी चालली असते. त्याचं पाप सांगा रे मला, पाप सांगा, पाप सांगा, फक्त पाप. आणि एकच वाक्य ऐका पूर्ण आज माझ्या कीर्तनात, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. फक्त या बिचाऱ्याला गल्लीनं शेवटपर्यंत वरमान काढून जगू द्या.
नाही तर त्या मला शिव्या. बया काही पोरींची तक्रार आहे, मग मार झाला काय घ्या नाही, आम्ही पळून जाऊ नाही तर नाही जाऊ, मला घेणं नाही. मी बापे ना एक. हे बघा एकदा बघा, यांच्याकडे एकदा बघा, सगळ्या पोरी जरा थोबाड वाचून बघा, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. बघा बघा 60% बापांच्या डोळ्यात पाणी आहे. बघा बघा ना, याची लाज नाही वाटली तुम्हाला? तुम्हालाच लय प्रेम कळतं का? अरे आईबापाचा तळतळाट करून घेऊन कुठं पोरगी सुखी झाली असा इतिहास आहे का? हां, नाही तर त्या मला शिव्या माया कोण्या. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात, हे ध्यानात ठेवा. या आया याला खतपाणी घालतात सगळे. आईपासून पुरीच्या सगळ्या गोष्टी ओपन होतात, फक्त या बोलत नाहीत. काय मत आहे तुमचं? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते म्हणजे ती काय जप करते का? आईला दिसत नाही का? हां, दिसत नाही आईला? हा विनोद नाही आहे, या सगळं खतपाणी आईचं आहे. आईला माहीत नाही का आपली पोरगी परीक्षा संपली तरी शाळेत जाती? कोणते क्लास चालू आहे बिगर दप्तराचे? कधीतरी आपल्या मुलीचा आता घरी गेल्या ना, आज 10 मिनटं मायासाठी काढा. आता झोपायच्या अगोदर पोरीला जवळ बोलवा, यात 2-4 कान फटीत द्या आणि तिचे मोबाईल चेक करा बरं एकदा. खरं बरं, कोणत्या आईनं आत्तापर्यंत पोरीचे मोबाईल चेक केले बोला बरं? खरं बरं, वॉटवर मी सत्कार करतो. आता घरी गेल्या गेल्या तिला जवळ घ्या, माझ्या कान फटीत द्या, तिचा मोबाईल उचका एकदा. 3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, त्याच्यातल्या नंबरांच्या नावांची मेघ तुम्हाला माहीत नाही. ते आपल्यासारखे नाहीत, किसन पाटील, दत्तू पाटील, भिका पाटील अशी नावं नाही त्यांची. त्यांच्या त्या VIP खुणा आहेत. त्याला जर महत्त्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. त्या खुणा मी सगळ्या क्षेत्रातला पोटकेडा आहे मला. हां, जरा उचका मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा एकदा निवांत. काय कार्यक्रम चालू आहे जरा कळेल. हां, आपली कॉलेजला जर पोरगी जात असेल तर STचा पास एकदा तिचा पंच केलाय का बघा. 8 दिवस पोरगी शाळेत जातील, पासच पंच नाही, मग पोरगी भयारातून वर्गात निघते का काय? जरा चौकशी. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली हिची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे जरा बघा. हां, पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू काही कुंभ मेळ्याला गेलती काय?